निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि प्रचार दौऱ्याला देखील आता सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो वरुड तालुक्यातील ग्रामीण भागात खासदार रामदासजी तळस हे आपला दौरा करते आहे। काय सांगणार साहेब, किती वाजता घरून निघाले आणि कशी ही आपली दिनचर्या सुरू आहे प्रचाराची? या बातमीचे प्रस्तुत करतायत 31 वर्षापासून आपल्या सेवेत असलेले अग्रसेन ट्रेडर्स। आमच्याकडे सोन्यासारखा शरबती घेऊ उपलब्ध, तसेच नरम पोळीसाठी विशेष शरबती घेऊ उपलब्ध व सर्व प्रकारचे घेऊ, ज्वारी, डबल फटका तूर डाळ, फटका चना डाळ, कालीमुछ चावल व सर्व धान्य योग्य होलसेल भावात मिळेल। आमचा पत्ता गजानन महाराज मंदिर जवळ वरुड। या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर खाटोडेवाडी अप्रोच रोड वरुड। सकाळी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊन निघालो। मधात चाय पे चर्चा झाली। सर्व विद्यार्थ्याला 26 तारखेला मतदान करायचा संदेश दिला। सर्व विद्यार्थ्यांना या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या देशाला समोर नेऊ शकते। त्यानंतर आर्वीला एक 2000 कार्यकर्त्याची एक बैठक झाली। त्या ठिकाणी सर्व स्तरावरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते। त्यानंतर राजुराला आलो। राजुरा कार्यकर्त्यासोबत बैठक झाली आणि आता दिनचर्या चालू झाली। रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही मध्यंतरी आपल्यावर अनेक आरोप वगैरे, याचा काही फरक पडणार का निवडणुकीत? जेव्हा जेव्हा निवडणुका येते त्यावेळेस हेच होते आणि तेव्हा मी जास्त मतांनी निवडून येतो। 14 आरोप झाला, 2 लाखानं आलो। 19 मध्ये आरोप झाला, पुन्हा तेवढ्याच मतांना आलो। आता आरोप झाला, आता जास्त मतांनी निवडून। प्रचार करत असताना जनतेच्या काय हे भावना समोर येत आहे, कसा प्रतिसाद मिळणार या निवडणुकीमध्ये? या देशातल्या आणि विशेष म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं ठरवून घेतलं काय, देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचा आहे आणि हा देश विश्वगुरू बनवायचा आहे। ज्यांनी 500 वर्षाची जी लोकांची एक भावना होती, ती राम मंदिराची स्थापना केली। अनेक या ठिकाणी बिलं मंजूर केले, ज्या कायद्यामुळं हा देश एक सक्षम राहण्याच्या कामात। आणि म्हणूनच आजचे विद्यार्थी असो, महिला असो, महिलांसाठी 33% आरक्षण असो, राम मंदिराचा प्रश्न असो, जलजीवन मिशन असो, आयुष्यमान भारत योजना असो, 370चा कलम असो, हे सर्व या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालं। आणि म्हणून या देशातला विद्यार्थी असो, महिला असो, शेतकरी असो, शेतमजूर असो, यांची भावना आहे का हा देश विश्वगुरू होण्याकरिता या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आम्हाला पाहायचं आहे। तळस साहेब आगे बढ़ो। काय सांगणार, कोणाची हवा दिसते, कसं वातावरण आहे आणि हे वातावरण केव्हा बदलणार? कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह आहे। आता 26 तारखेला आपलं मतदान आहे आणि देश कोणाच्या हातात द्यायचा हे लोकांना माहीत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 9334337484 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।